संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न। जळगाव संत नामदेव महाराज संस्कार शिंपी फाउंडेशन जळगाव यांच्या वतीने राष्ट्रसंत शिरोमणी संत नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन आज रामेश्वर कॉलनी जळगाव येथे भक्तिमय वातावरणात करण्यात आले। या सोहळ्यास समाजबांधवांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। कार्यक्रमाला जळगाव शहराचे आमदार माननीय श्री राजूमामा भोळे तसेच मुंबई येथील खासदार व ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांच्या उपस्थितीत संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून संजीवन समाधी सोहळा श्रद्धा व भक्तिभावाने साजरा करण्यात आला। यावेळी शिंपी समाजाचे अध्यक्ष चेतन पवार, उपाध्यक्ष कुणाल बागुल, सचिव प्रमोद कापुरे, सहसचिव प्रशांत सोनवणे, कोषाध्यक्ष संजय जगताप, निलेश कापुरे, महिला अध्यक्ष रूपाली निकुंभ, उपाध्यक्ष वैशाली बाविस्कर, सहसचिव पूनम कापुरे, कोषाध्यक्ष सुषमा पवार, सदस्य माधुरी कापुरे यांच्यासह शिंपी समाजातील नागरिक व समाजबांधव उपस्थित होते। संत नामदेव महाराजांच्या विचारांचा व संस्कारांचा प्रसार करून समाजात एकोपा, बंधुभाव आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला। सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। नमस्कार सर्वांना, जय नामदेव। आज संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा आम्ही रामेश्वर कॉलनीमध्ये संत नामदेव संस्कार शिंपी समाज फाउंडेशन तर्फे आज आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाची रूपरेषा संत गजानन महाराज मंदिर या ठिकाणी संस्थेचे सचिव श्री प्रमोद कापुरे व संस्थेचे सहसचिव श्री प्रशांत भाऊ सोनवणे यांच्या हस्ते गजानन महाराज व संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले व तसेच गजानन महाराज मंदिरापासून मिरवणूक निघाली। आजच्या या कार्यक्रमाची संत नामदेव संस्कार फाउंडेशन तर्फे आकारकरण घेण्यात येत आहे। या मिरवणुकीचा मार्ग असा आहे, संत गजानन महाराज मंदिरापासून अशोक किराणा चौक, अशोक किराणापासून आदित्य हॉटेल चौक व या मिरवणुकीची सांगता आदित्य रूप सदन बंगला या ठिकाणी सांगता होणार आहे। तसेच आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठांचा सत्कार तसेच 10वी व 12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे, गुणवंत विद्यार्थ्यांचे त्यांना गुण गौरव पत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे। तसेच संस्थेच्या वतीने संस्थेला आधार देणारे आधारस्तंभ यांचा पण सत्कार आज या ठिकाणी होणार आहे। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला उज्ज्वल निकम साहेब तसेच राजूमामा भोळे व प्रमुख पाहुणे यांची उपस्थिती राहणार आहे।